आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। गुजरातमध्ये एटीएस एनसीबीची संयुक्त कारवाई करण्यात आली आहे। कारवाई 450 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। तर ड्रग्जसह 6 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे। गुजरात एटीएस, भारतीय तटरक्षक दल आणि एनसीबी यांच्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्जसह 6 पाकिस्तानींना पकडण्यात आले। 480 कोटी रुपयांचे ड्रग्ज यावेळी जप्त करण्यात आले। त्यांना पोरबंदर येथे आणण्यात येणार आहे। ड्रग्जसह 6 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली। अत्यंत मोठी बातमी आता आलेली आहे। गुजरातमध्ये एटीएस एनसीबीची संयुक्त कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईमध्ये एकंदरीत 450 कोटींचे ड्रग्ज हे जप्त करण्यात आले आहे। ड्रग्जसह 6 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे। गुजरात एटीएस, भारतीय तटरक्षक दल आणि एनसीबी यांच्या संयुक्त कारवाईत मोठ्या प्रमाणात ड्रग्जसह 6 पाकिस्तानींना पकडण्यात आलेला आहे। 480 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले। त्यांना पोरबंदर येथे आता आणण्यात येणार आहे। तर गुजरातमध्ये एटीएस आणि एनसीबीच्या वतीने संयुक्तरित्या आता ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईमध्ये तब्बल 450 कोटींचे ड्रग्ज हे जप्त करण्यात आलेले आहेत। तर या ड्रग्ज सोबतच 6 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली। अत्यंत धक्कादायक अशी बातमी आहे। या ड्रग्ज सोबत 6 पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे। गुजरात एटीएस, भारतीय तटरक्षक दल आणि एनसीबी यांच्या संयुक्त कारवाईने मोठ्या प्रमाणात ड्रग्जसह 6 पाकिस्तानींना पकडण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।